महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस म्हणजेच 1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वरात मुकरब खानाने शंभूराजांना कैद केले। त्यानंतर औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजे आणि कवी कलशांना कराड 32 शिराळा दौंड मार्गे याच किल्ल्यावर आणण्यात आले। इथेच इराणी पद्धतीच्या लाकडी तख्ता कुलाह आणि पोलादी साखळदंडाने जखडवून शंभूराजे आणि कवी कलशांची धिंड काढण्यात आली होती। इथेच औरंगजेबाच्या दरबारात कवी कलशांनी शंभूराजांवर काव्य रचले होते। इथेच शंभूराजे आणि कवी कलशांचे डोळे काढण्यात आले होते। अहमदनगर जिल्ह्यातील पेडगाव मध्ये असणाऱ्या या किल्ल्याला पूर्वी पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला असे संबोधले जात होते। इसवी सन 13व्या शतकात यादव कालखंडामध्ये पांडे पेडगाव हे प्रशासकीय आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण होते। तेथील व्यापारी पेठातून भव्य व्यापार चाले। त्यामुळेच संरक्षणाच्या दृष्टीने पूर्ण शहराला तटबंदीचा भुईकोट निर्माण केला गेला। यादवांच्या पराभवानंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहच्या ताब्यात गेला। जवळपास 200 एकर परिसरात पसरलेल्या या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे पंजोबा श्री बाबाजीराजे भोसले मोकास म्हणून कामाला होते। मोकास म्हणजेच महसूल गोळा करण्याची जबाबदारी। त्यानंतरच्या काळात बहादूर खानाने या किल्ल्याची डागडुजी केली आणि किल्ल्याला स्वतःच्या नावावरून बहादूरगड असे नाव दिले। दोन 2008 मध्ये शंभूराजांच्या बलिदानाचं स्मरण ठेवून स्थानिक शिवभक्तांनी या किल्ल्याला धर्मवीरगड असे नव्याने नामकरण केले। किल्ल्याकडे जाण्यासाठी असलेला कच्चा रस्ता पार करून पुढे आल्यावर दिसतो तो गडाचा मुख्य दरवाजा। या दरवाजातून आत गेल्यावर समोरच औरंगजेबाचा दरबार भरत होता। मध्यभागी राजदरबार असून त्या ठिकाणी आता शंभूराजे शौर्यस्तंभ उभारला गेला आहे। याच ठिकाणी औरंगजेबाच्या दरबारात शंभूराजे आणि कवी कलशांना हजर केले गेले होते। समोर दिसणाऱ्या दगडी चबुतऱ्यावर औरंगजेबाचे शाही सिंहासन त्यावेळी उभारण्यात आले होते। याच ठिकाणी दरबारात शंभूराजे आणि कवी कलशांना औरंगजेबाच्या समोर पहिल्यांदा हजर करण्यात आले। इथेच शंभूराजे पकडले गेले। या आनंदात औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला होता। इथेच कवी कलशांनी शंभूराजांवर काव्य रचले होते। राजन तुम हो सांचे खूब लढे तुम जंग तव तेज निहार के तखत तजत औरंग। शौर्यस्तंभाच्या मागे असणाऱ्या फलकावर ते काव्य लिहिण्यात आले आहे।
दरबाराच्या मागच्या बाजूस असलेली ही इमारत म्हणजे दिवाणे खास. इथे बांधकाम करताना आता दगडाऐवजी विटांचा वापर केल्याचे दिसून येईल. त्यामुळे नंतरच्या काळात इंग्रजांनी व्यापारी हेतूने इथे बांधकाम केले असल्याचा अंदाज आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूस दिसतो भीमा आणि सरस्वती या दोन नद्यांचा संगम. या किल्ल्याच्या आजूबाजूला चारही बाजूंनी जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावर कोणताही किल्ला, डोंगर अथवा टेकडी नाही. त्यामुळेच शंभूराजांना कैद केल्यानंतर औरंगजेबाने संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याची निवड केली असावी. कारण डोंगरदऱ्यांच्या प्रदेशात गनिमी कावा करून मावळे आपल्या सैन्याला झोडपून काढतील आणि शंभूराजांना सोडवून नेतील. म्हणूनच औरंगजेबाने सपाट प्रदेशावर वसलेल्या या किल्ल्याची निवड केली असावी. शंभूराजे आणि कवी कलशांचे डोळे काढल्यानंतर औरंगजेबाने आपली छावणी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी भीमेच्या संगमावर असणाऱ्या वढू तुळापुरात हलवली. किल्ल्याच्या पश्चिम बाजूस असलेले हे प्राचीन मंदिर म्हणजे वास्तुशिल्पकलेचा अद्भुत आविष्कारच. या मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या चित्रशिल्पांवरून या मंदिराचं बांधकाम यादव काळात हिंदू राजांनीच केले असावे असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. किल्ल्याच्या पश्चिमेस एक शिवमंदिर आहे. या मंदिरात पुरातन शिवलिंग पाहायला मिळते.
मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।